युनिफॉर्म गारमेंट उत्पादकांकडून स्टेट ऑफ आर्ट गारमेंट ट्रेनिंग सेंटर उभारण्याबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांना निवेदन देण्यात आलं। सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघानं गेल्या 8 वर्षात देशभरात विविध राज्यांमध्ये युनिफॉर्म गारमेंट उत्पादनांचं प्रदर्शन भरवलं आहे। त्यामुळं त्याची मागणी देशभर वाढताना दिसत आहे। म्हणून त्याला कुशल कामगारांची गरज असून सोलापुरात एक स्टेट आर्ट ऑफ गारमेंट ट्रेनिंग सेंटरची उभारणी करून द्यावी अशा आशयाचं निवेदन राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांना देण्यात आलं। अक्कलकोट रोड MIDC येथील गारमेंट असोसिएशनच्या गारमेंट कारखान्यात पार पडलेल्या कार्यक्रमात हे निवेदन देण्यात आलं। यावेळी गारमेंट असोसिएशनचे मार्गदर्शक आमदार सुभाष देशमुख, अध्यक्ष निलेश शहा, सचिव प्रकाश पवार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। सोलापूर MIDCत सध्या 1000हून जास्त युनिफॉर्म गारमेंट उत्पादक कारखानदार आहेत। त्यांच्याकडं 12 ते 15,000 महिला आणि पुरुष कामगार काम करत आहेत। उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सध्या कुशल कामगारांची खूप गरज भासत आहे। त्यामुळं ट्रेनिंग सेंटरची नितांत गरज असल्याचं युनिफॉर्म गारमेंट असोसिएशननं सांगितलं। जर ट्रेनिंग सेंटर उभारलं तर त्यामध्ये अद्ययावत मशिनरी उभारली जाईल, म्हणजेच CAD ऑपरेटिंग, शिलाई मशीन, कटिंग मशीन, प्रेस मशीन, काज आणि बटन मशीन एकाच ठिकाणी उपलब्ध करता येईल, ज्यामुळं कुशल कामगार तयार होण्यास मदत होईल। 45 ते 60 दिवसांचा स्पेशल कोर्स गारमेंट उद्योगाच्या गरजेनुसार राबवण्यात येईल, जेणेकरून ट्रेनिंग घेणारा प्रत्येक उमेदवार आत्मनिर्भर बनेल। जर महाराष्ट्र शासनाकडून ट्रेनिंग सेंटर उभं राहिलं तर युनिफॉर्म गारमेंटचं उत्पादन वाढून ते देशभरात देखील यशस्वीरित्या पाठवण्यासंदर्भात कारखानदारांना मदत होईल असं प्रामाणिकपणे वाटतं। त्यामुळं शासनानं याचा सकारात्मक विचार करावा अशा आशयाचं हे निवेदन देण्यात आलं।